नमस्कार मंडळी. आपण धावपळ तर खूप करतो, पण नक्की कोणासाठी? घरासाठी, पैशांसाठी की स्वतःसाठी? आजच्या या धावपळीच्या युगात आपण ज्याला आपलं मानतोय ते खरंच आपलं आहे का? आज 17 एप्रिल. ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज आपल्या प्रवचनातून आज आपल्याला एका अशा जाणिवेबद्दल सांगणार आहेत जी आपलं आयुष्य पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. चला तर मग जाणून घेऊयात आजच्या प्रवचनाचा सारांश. महाराज म्हणतात, आपण दिवसभरात अनेक कामं करतो, पण ती कामं करताना जसा आपला हेतू डोळ्यांसमोर असतो तसंच नाम घेताना मी भगवंताचा आहे ही जाणीव अखंड असायला हवी. आपण आजवर स्वतःला विषयांच्या म्हणजे मोहाच्या स्वाधीन केले, पण संत आपल्याला आठवण करून देतात की तू विषयाचा नाहीस, तू तर त्या पांडुरंगाचा, त्या रामाचा आहेस. आपल्याला राम हवाय, पण त्याला ओळखणार कसं? महाराज सांगतात, रामाला ओळखण्यासाठी आधी अंतःकरण पवित्र हवं. मनात शुद्ध भाव असेल तरच साधन सफल होतं. तुम्ही कितीही जपजाप्य करा, पण जर मनात भाव नसेल तर ती प्राप्ती कठीण आहे. अर्पण वृत्ती ठेवा, म्हणजे तुम्ही जे काही कराल ते आपोआप देवाला अर्पण होईल. एक खूप मोलाची गोष्ट आजच्या प्रवचनात आहे. आपल्या दुःखाला परिस्थिती जबाबदार नसून आपल्या मनाची ठेवण जबाबदार असते. कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहणं हेच देवाचं खरं नाम घेणं आहे त्या परिस्थितीत पूर्ण समाधान मानणे हीच भगवंताची सर्वात मोठी कृपा समजावी. व्यवहाराच्या पलीकडे शेवटी महाराज एक सावधगिरीचा इशारा देतात. आपण संतांकडे जातो तेव्हा व्यवहारातील गोष्टी मागू नका, त्या तर प्रारब्धावर सोपवाव्यात. निष्काम बुद्धीने ध्यान करा, म्हणजे देव स्वतःच तुमच्या मार्गातील अडथळे दूर करेल. तर मंडळी, आजच्या या 17 एप्रिलच्या प्रवचनातून आपण हेच शिकलो की आपण भगवंताचे आहोत. ही जाणीव सतत मनात जागृत ठेवणं म्हणजेच खरं अनुसंधान. तुम्हाला आजचा हा विचार कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच आध्यात्मिक विचारांसाठी पूजा अँड उद्धव व्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय